2026च्या नव्या पर्वामध्ये वेलकम ऑल, सर्वांचं स्वागत आहे. वळत मॅचच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये सुरू होते पुन्हा एकदा महारण संग्राम. राज कडू साहेबांच्या वतीनं षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक. कुठल्याही खेळाडूने सलग 3 चौकार, 3 षटकार किंवा 3 विकेट घेतले तर राज कडू साहेबांच्या वतीनं 1000. बॉलिंग मार्कवर लकी. पहिला बॉल. ओ सॉफ्ट डिसमिसल. पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट. मैदानाच्या बाहेर येत असताना दादू बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. थँक्यू 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 थँक्यू. ऍक्शन रिप्ले पाहणं कदाचित पुन्हा इंटरेस्टिंग राहील. लकी होते बॉलिंग मार्कवरती. नक्की पहिल्या बॉल करिता घडलं का हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग राहणार आहे. ज्याप्रमाणे लकीने चेंडू डिलिव्हर केला, ज्याप्रमाणे बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट अथवा लेट कट खेळण्याचा इरादा बनवला होता. पा हो, ऑफ ब्रेक विथ स्पीड टाकलेला. म्हणजे टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये वळण घेतला, टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा वेग मिळाला, चेंडू बरोबर हँडलला लागला आणि त्यानंतर सॉफ्ट डिसमिसलच्या स्वरूपामध्ये लकीला पहिल्याच बॉलवरती सफलता. अमरजी माले या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्षमय स्वागत. ही स्पर्धाच फार उत्सुकतेची आहे. खरं सर्वांना या स्पर्धेचे वेध लागतात, कारण आता शेवटची रजनी बाकी आहे. पहिल्याच बॉलवरती सफलता. लकी नामदेव मार्के गोलंदाज पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्याच बॉलवरती मॅचची मोठी विकेट त्याने मैदानाच्या बाहेर काढली. बॅकफुटला जाऊन लेट कट खेळतात, सिंगलसाठी जागा बनवतात. बरोबर स्ट्राईक रोटेट होत असताना विकेट मैदानाच्या बाहेर आल्याच्या नंतर ही सिंगल. आता स्ट्रायकिंग एंडवरती विजय पवार येतात. विजय पवारनं मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलेलं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आता विजय पवार. आदित्य आणि आदीनं चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती आधीच्या मॅच मध्ये. पहिलं षटक सुरू आहे. अधिकचा वेळ घेणार नाही प्लीज, याकडे लक्ष द्या. YSCC या खऱ्या अर्थानं ऑर्गनायझेशन मध्ये घडलेले खेळाडू. एज ओ कॅश ड्रॉप. एज आणि कॅश ड्रॉप. इंटरेस्टिंग राहील रिप्ले. इंटरेस्टिंग राहील रिप्ले या चेंडूचं पाहणं. लकीचे दोन्ही चेंडू घातक होते. एज लागली होती. डाव्या हातामध्ये झेल पकडण्याची चान्स. कॅश ड्रॉप झालेली. एफर्ट चांगले होते विकेट किपरचे देखील. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्राच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली ती 2 या धाव संख्येवर. दोन झालेल्या धावा. एक व्हाईट बॉल नुकताच लकी तयार. लॉफ करतात. मिडोन आतमध्ये फायदा उचलला. लॉंग ऑन लाईक टप्पा घेत बॉल सीमा पार. पवारचा पहिला वार. चौकार. थँक्यू डीजे साहिल. थँक्यू सो मच. मिडॉन आतमध्ये होता, फायदा उचलला. बरोबर पाहत होता चेंडू. फोरआर्मची पॉवर विजय पवारनं दाखवली. मिडॉनला बीट करत लॉंग ऑन मध्ये चौकार. शेवटचे
6 धावा. बॅकफुटला जात स्क्वेअर कट मिस्टेक शॉर्ट थर्ड मॅन बीट नाही थांबते चेंडू डीप थर्ड मॅन सीमा पार धावाचार चौकार. अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. अब पुस्तकावरती धावा 10 लागल्यात. पवार स्ट्रायकिंग एंडला बॉलर लकी लॉफ करतात. आता प्रोटेक्शन डीप लॉंग ऑनला पहिली कंप्लीट. क्षेत्ररक्षक उपस्थित होतात. वाईडिश लॉंग ऑन इन ऍक्शन. पहिल्या षटकाचा डाव टपला पहिल्या ओव्हर मध्ये. लकीने काय जबरदस्त गोलंदाजी केलेली. सागर सावंतची विकेट 11ला. पहिला धक्का बसलेला अष्टविनायक अमराई संघ जो चित्रा 11 या नावाने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तर त्यांच्या विपक्षामध्ये श्री खांबा या मार्केवाडी टीम. पहिल्या षटकाचा डाव टपला पहिल्या ओव्हर मध्ये. 11ला 1 गडी बाद. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 11 प्रभावित केलेल्या लकीनं ज्याप्रमाणे नामदेव मार्के यांच्या ताळमीमध्ये कसलेला खेळाडू स्वतःचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये एक वेळ जिथे बाप पहिला षटक टाकत होता तर एक वेळ आलेली आहे जिथे त्याच्याच ताळमीमध्ये कसलेला त्याच्याच ताळमीमध्ये घडलेला त्याचा सुपुत्र पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळाला. धावा 11 दुसऱ्या षटकाला सुरुवात. पुन्हा आता बॉलिंग मार्क वरती नामदेव मार्के आलेले आहेत. सेकंड ओव्हर दुसरं षटक. फुल टॉस. पहिल्याच बॉल वरती विजय पवारचा वार. बॉल सीमा पार लॉंग ऑफला. षटकार. थँक्यू डीजे विजय जो चेंडूंवरती करतोय सपासप वार. त्याने स्टोकलेला पहिलाच बॉल वरती पहिला षटकार. धावा बनलेल्या 17. बघूयात पहिल्या इनिंग मध्ये कुठला खेळाडू जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये थांबतोय. चांगले खेळाडू चित्रा 11 अष्टविनायक अमराई संघामध्ये. मागच्या मॅच मध्ये महेश सावंत यानं फिनिशिंग टच दिला. आदित्य त्याचबरोबर अजयनं चांगलं कॉन्ट्रीब्युशन रचलं. 2 आघाडीचे बॅटर बाद झाल्याच्या नंतर आता बनलेले सध्या तरी 17 इंडिव्हिज्युअल 5 मध्ये 15. विजय पवार नामदेव मार्के. सेकंड ओव्हर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत 17 बनलेत. मजा येणार मॅच मध्ये. 4 ओव्हरची मॅच. दूर ठेवला शरीरापासून बरोबर वरतून चाललेला चेंडू. लाईन बिलॉंग्स टोटली टू दी अंपायर. पंचांना फेअर बॉल घोषित केलेला आणि त्याच निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेला आहे. अष्टविनायक अमराई संघाकडे एक रिव्ह्यू उपलब्ध आहे. त्याच रिव्ह्यूचं युटिलायझेशन ते या ठिकाणी करत असताना फेअर बॉल होता त्यालाच चॅलेंज करण्यात आलेला आहे. बघूयात मजा येणाऱ्या मॅच मध्ये. 4 ओव्हरची या लढतीमध्ये विजय पवार जास्त काल मैदानाच्या आतमध्ये त्यांना थांबणं गरजेचं राहणार आहे. बनलेल्या आतापर्यंत 17. दुसरं षटक. विजय पवार वरती जबाबदारी आहे. सध्या तरी इंडिव्हिज्युअल 15 त्याने बनवल्यात. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूतून रिटेन करण्यात आलेला. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. टीमची टोटल धावणं पोहोचलेली ती 18 या धावत संख्येवरती. पुन्हा बॉल तयार. लॉफ करतात. लॉंग ऑफ इन ऍक्शन. त्यांना बीट करून पुन्हा केलेला विजय पवारनं सपासप वार. बॉल सीमा पार. वाऱ्याच्या सह निघालेला चेंडू लॉंग ऑफला. षटकार. थँक्यू. पुन्हा ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. ज्याप्रमाणे फटका
विजय पवारने एक्झिक्यूट केलेला हा पास सँड अँड डिलिव्हर्ड ऑन द टोस खेळलेला फटका. टप्पा पडल्याच्या नंतर नॉर्मल चेंडू बाहेर वळण घेत होता. ऑफ ब्रेक रूम मिळाला, हाईटचा फायदा मिळाला. ऑन द टोस विथ पॉवर लॉंग ऑफला षटकार. 6च्या मदतीनं टीमची आता टोटल आता पुढे जाऊन पोहोचलेली 24 ऑन स्कोर. 24 बनलेला. 2 बॅक टू बॅक षटकार आलेले. ते व्हाईट बॉल आल्याच्या नंतर थोडासा प्रेशर बनलेला. मार्के तयार, पुढे येऊन खेचून मारतात. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये डीप मध्ये, थोडीशी मिस्टेक. सेकंडचा कॉल, चान्स ऑफ रन आउट. थोडासा थ्रो खराब. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावा संख्या 26. म्हणूनच मी नेहमी उल्लेख करत असतो की मैदानाच्या आतमध्ये एक सिनियर खेळाडू असणं गरजेचं आहे. भले त्याच्या बॅटमधून धावा नाही आल्या तरी चालतील, परंतु सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं. ज्याप्रमाणे दादूने प्रत्येक बॉल प्रेडिक्ट केलेला. पाय टाकला, लाऊड अपील, लेग स्टिक मिस करतो असं पंचांचा इशारा या ठिकाणून येत असताना रन मिळत नाहीये. चांगलं कमबॅक नामदेव मार्केचा 2 षटकारांनंतर. अंतिमचे 2 बॉल्स आहेत, अजून खेळ बाकी. इंडिव्हिज्युअली 15 खर्च झालेले आहेत. 8 मध्ये 23. विजय पवार चांगली बॅटिंग करतोय, चांगलं कॉन्ट्रीब्युशन रचतोय. लेग स्टिक मिस करतो असं पंचांचा इशारा आलेला आहे. त्याप्रमाणे विजय पवार यांची विकेट थोडी धोक्यामध्ये होती. 4ही चेंडू चांगले टाकलेले. लॉफ करतात, पिकअप स्ट्रोक होता. गुड लेंथ वरती पीच झाल्याच्या नंतर चेंडूच्या लाईनला लवकर ओळखलं. पुन्हा विजय पवारचा वार, वाडिश लॉंगन सीमा पार. आणखीन एक मोठा फटका, षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. 32 ऑन स्कोर कार्ड, 32 बनलेला आहे. विजय पवारच्या बॅटिंग स्टान्सचा जर विचार केला तर बरोबर ऑफ गार्ड घेऊन तो उभा होता आणि हँडलच्या बरोबर वरच्या बाजूला त्याने ग्रिप घेतलेली आहे. त्या कारणास्तव दूरच्या चेंडूवरती देखील तो पॉवर जनरेट करण्यामध्ये यशस्वी ठरलेला. स्टील 1 टू गो. बॉल कधी फुटला, हरवला, भिजला, डॅमेज झाला तर तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल ही मॅनेजमेंट टीमची सूचना. 32 ऑन स्कोर कार्ड, 32 बनलेल्यात. शेवटचा अंतिम चेंडू ओव्हर नंबर 2चा. 21 आतापर्यंत आलेला. चित्रा 11 या नावाने संघ आज मैदानाच्या आतमध्ये. अष्टविनायक अमराई मार्केवाडे संघाची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. ज्याप्रमाणे पहिला सामना त्यांना गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलेला. या ओव्हरमध्ये धावा जास्त आलेले. या एंडने धावा येताना आपण पाहिलेल्या आहेत, परंतु 21 आतापर्यंत वसूल केल्या. पुन्हा लॉफ करायचा होता. अपेक्षाहून खाली राहिलेला चेंडू, सबमरीन बॉल. एंड ऑफ सेकंड. 2 षटकांचा डाव अटपला. 2 ओव्हरमध्ये पवारनं आतापर्यंत 10 मध्ये 29 टीमची टोटल आहे. लॉस ऑफ 1. 32 ऑन स्कोर कार्ड, 32 ला 1. पाण्याची व्यवस्था ब्रेक कदाचित या क्षणाला येऊ शकतं. त्यावेळी स्टेप आउट करून 2 धावा वसूल केल्या. हेच तर अनुभव मैदानाच्या आतमध्ये बोलत असतं. ज्याप्रमाणे बऱ्याचशा वर्षांमध्ये दादूनं क्रिकेट गाजवलेलं आहे. लंडन, UK, इंग्लंड यासारख्या आघादी देशांमध्ये जाऊन आपल्या बरोबर आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असताना काउंटी क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट बरेचशा गाजवलं. कर्जत प्रीमियर लीगचं 4थ्या पर्वामध्ये प्रथमतः जादूनं टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळली आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक झांजे ब्रदर्स यांच्या वतीनं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये त्यांना मिळाली. 2 षटकांमध्ये 32 बनलेल्या. आता कमबॅक पाहिजे. 4 ओव्हरची मॅच, 4 फ्रेश गोलंदाज, पॉवर प्ले कंप्लीट. सेकंड ओव्हरमध्ये 21 वसूल केल्या. तिसरं षटक. विशाल फुल टॉस ऑन साइडला टर्न करतात. लॉंग ऑनला डीप मध्ये प्रोडक्शन. वेगानं पहिली कंप्लीट केली आहे. फक्त सिंगल या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 33-33 ऑन स्कोर कार्ड.
33 आतापर्यंत बनलेल्या ओव्हर नंबर 3 सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्याप्रमाणे बॅटिंग केली सेकंड ओव्हर मध्ये, आता कमबॅक पाहिजे. विशाल माली बॉलिंग करत आहेत. तीस षटक आहे. 33 बनल्या, धावा आलेल्या थंबराई संघासाठी. इथून आता स्पीड ब्रेकरची गरज आहे. शरीरापासून दूर लेट खेळण्याचा प्रयत्न झाला, त्या अगोदरच चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये वेगवान टाकला. या क्षणाला विशाल मालीनं डॉट बॉल इथून आला. कॅप्टनच्या चेंडूचा वापर आपण केलेला, ज्याप्रमाणे नेव्हियाच्या कंपॅरिझन मध्ये चेंडू थोडासा छोटा आहे, गतिमान चेंडू आहे, वेट कमी, त्या कारणानं हाईट मिळते. लॉफ करतात, झालेला प्रॉपर कनेक्ट, लॉंगॉन बघतच राहील. पुन्हा विजय पवारनं उडवला चेंडू सीमा पार, लॉंगॉनला सिक्सर. आलेल्या 6च्या मदतीने इंडिव्हिज्युअल 35, विजय पवार 39 बनलेल्या संघाच्या. विशाल तयार, कोला टाकला, एक्स्ट्रा कव्हरला वेगवान आहे, लॉंग ऑफ थोडासा वाईड आहे. पहिली कंप्लीट, सेकंडचा कॉल, नॉन स्ट्रायकिंग एंडला वेगाने थ्रो झालेला, 2 धावा कंप्लीट. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 41, 41 फॉर 1. अंतिमचे 2 चेंडू. अंतिमचे 2 बाकी आहेत. इथून धावफलक थांबवावा लागेल, अन्यथा प्रोजेक्टेड स्कोर 55-60 चा दिसतोय. चांगला टाकलेला, या क्षणाला चांगला टाकला. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा हरकत करतोय, फ्रंट फुटला बाहेर काढत फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू थोडासा बॅट पासून दूर निघाला, डॉट बॉल. अजूनही शेवटचा बॉल आता बाकी आहे. नक्की चेंडू पिचिंग करायचे कुठे, हा मोठा प्रश्न पडलेला सर्व गोलंदाजांना. ज्याप्रमाणे विशालने एक चांगला बॉल सध्या तरी टाकलेला, हो पुढे टाकला होता, स्लाइडली ओव्हर पिच होता, वेगाने टाकला, बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला, बॅकलिफ्ट हाय होती, ट्रिमेंडस पॉवर जनरेट केली होती, परंतु बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला, त्या कारणासह चेंडू थोडासा लेट आला. बॅट अँड बॉलचा अजिबात संपर्क आलेला नाही आहे. एंड ऑफ थर्ड ओव्हर, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 फॉर 1. अधिकचा वेळ घेऊ नका ही विनंती आम्ही करत आहोत. कृपया करून अधिकचा वेळ घेऊ नका, ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. इट्स 41 फॉर 1. बनलेल्या धावा 41. शेवटच्या अंतिम षटकाचा इथून खेळ बाकी राहतोय. चौथ्या फ्रेश गोलंदाजाला प्राचरण करण्यात आलेलं संदीप मार्के बॉलिंग मार्कवर. 41 फॉर 1. शेवटचं षटक, फुलटॉस जसा आला तसा दिला भिरकाव, नौट पाक मिड विकेटला. आता आदित्य चमकला, षटकार. स्कोर कार्ड आतापर्यंत 47 बनलेल्या 47 फॉर 1. आदित्य जाधवनं नुकताच आक्रमण करून षटकार ठोकला. हो, पुन्हा लॉफ करायचं होतं, फ्रंट फुटला बाहेर काढत स्लॉक स्वीप दाखवण्याचा प्रयत्न होता. कमी गतीने टाकला चेंडू, शरीरापासून दूर ठेवलेला, डॉट बॉल. टोटल 47. शेवटचे 4 बॉल.
पुन्हा ऑफ करायचं होतं, अवे फ्रॉम द बॉडी, चान्स ऑफ रन आउट, क्लोज कॉल. विकेट सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज बाद. म्हणजे 47-47 बनलेल्या आहेत. अजूनही इथून तिन्ही चेंडूमध्ये 1-2 धाव जरी आल्या तरी सुद्धा स्वतः तरी फायटिंग टोटल देण्यासाठी सज्ज झालेला अमराई संघ. नक्कीच मार्केवाडी संघानं स्कोअर दबवलेला, खास करून यादीच्या षटकामध्ये फक्त 9 आल्या. अंतिम षटकामध्ये संदीपनं आतापर्यंत फक्त 6 दिल्यात, 47 बनल्यात. 47 for 2 स्ट्राईक मिळाली आहे. 15 मध्ये इंडिव्हिज्युअल खेळतोय सध्या तरी विजय पवार. एज पाठीमागे धाव घेतलेली नाहीये, धाव घेत नाहीये. डॉट बॉल, शेवटच्या अंतिम 2 बाकी राहत आहेत. बनलेले आतापर्यंत 47, अंतिमचे 2 चेंडूंचा इथून खेळ बाकी राहतोय. बघत या 2 बॉल मध्ये एखाद मोठ्या फटक्यांची नितांत अपेक्षा जरूर करतात. हॅमर करतात, बेसबॉल हिट, लॉंग ऑन इन ऍक्शन. पहिली कंप्लीट, सेकंडचा कॉल, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. यस, फलंदाज बाद. विजय पवार मैदानाच्या बाहेर. 16 मध्ये 38 बनवल्यात. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. थँक्यू सो मच. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतो. अॅक्युरेट थ्रो आला बॉलर एंडला. फलंदाज बाद. नवीन बॅटर राज आलेले, नवीन बॅटर. शेवटचा बॉल बाकी राहिला. 48 बनला. शेवटचा अंतिम बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू. ओ ऑफ करायचा होता, वेगवान टाकला. नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या डावाचा खेळ इथून टपलाय. पहिल्या डावामध्ये चित्रा 11 अष्टविनायक अमराई संघानं धावा बनवलेल्या आहेत 48. कौतुक करूयात तिसरं षटक टाकणाऱ्या विशाल मालीचं आणि संदीप मार्केचं, ज्याप्रमाणे आपल्या संघाला कमबॅक त्यानं मिळवून दिलेले. या ओव्हरमध्ये फक्त 7 आल्या. अष्टविनायक अमराई संघानं धावा बनवल्या. 48 टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. 49 या धावा संख्येचा. बघूया त्या 49 धावा चेस होतात की डिफेंड होतात. मजा येणार मॅच मध्ये, कुठे जाऊ नका. तुम्ही पाहतायत भावी आमदार व सरपंच चषक 2026 दैदिप्यमान पर्व. थँक्यू.
चला लगेचच करूयात कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन. 49 टार्गेट, 24 चेंडूंमध्ये चेस राऊंड करायचं. मजा येणाऱ्या मॅच मध्ये आपण लगेचच करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूयात आवाज शिवम लोबे यांचा. थँक्यू सो मच. यस, थँक्यू प्रियस बाबरे सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय श्री 11 क्रिकेट संघ चांदई आयोजित गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित्त भावी आमदार व सरपंच चषक. उपस्थित सर्व दर्दी प्रेक्षकांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आणि त्याचप्रमाणे सर्वांचं स्वागत करत आपण या चेस डाऊनकडे वळतोय. 24 बॉलमध्ये 49 धावसंख्येचं टार्गेट. पाठीवरती तुफान घेऊन जे वादळ सह्याद्रीनं अनुभवलं, पाठीवरती तुफान घेऊन जे वादळ सह्याद्रीनं अनुभवलं, ज्यांचा पराक्रम पाहून इंद्रायणी भीमाई गैभरल्या आणि ज्यांचं नाव ऐकताच दिल्लीच्या औरंग्याला घाम फुटायचा, असे ज्वलंत उदाहरण राजे छत्रपती संभाजी महाराज यांना देखील त्रिबार मानाचा मुद्रा देत आपण या सेकंड इनिंगला सुरुवात करतोय. क्षेत्र कोणते असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. आणि या 49 पर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट प्रामाणिक करावे लागतील. आता श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी संघाला देखील चित्रा 11 अमराई संघ 48 धावांपर्यंत पोहोचला. विजय पवारची पॉवर तुम्ही पाहिली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये विजय पवारची पॉवर पाहायला मिळाली नाही, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये त्यानं त्याची पॉवर या कर्जत टेनिस क्रिकेटच्या वर्ल्ड कप मध्ये दाखवले मैदानाच्या आतमध्ये. 49 टार्गेट. विजय पवार बॉलिंग मार्क वरती सलामीचं षटक. फर्स्ट बॉल सेकंड इनिंग मधील पहिलाच बॉल. जोरदार आघात करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. दिशा खराबे पंच हरीश कराले सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाब्यानं धावेचा श्री गणेशा. पहिली धाव धावफलकावरती आहे. अष्टविनायक अमराई, चित्रा 11 अष्टविनायक अमराई या नावानं या स्पर्धेमध्ये अमराई संघ उतरलाय. पुढे टाकलेला बॉल. वॉड शॉट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेटच्या झोन मध्ये होतोय ब्लास्ट. प्रत्युत्तर दिलंय संदीपचा हा देखना स्ट्रोक. षटकार. चित्रा 11 अमराई संघाला पुरस्कृत केलं आज कल्पेश जाधव आणि अमितजी तुपे आणि मनोजजी धुरे या 3 संघ मालकांनी पुरस्कृत केलेला चित्रा 11 अमराई संघ. परंतु विजय पवारच्या विरोधात संदीप सहा अप्रतिम फटका होता. सीमा रेषेच्या पलीकडे आलेला षटकार. टोटल 1 बॉलचा अद्याप खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे ती 7. सेकंड बॉल वन्स अगेन. क्षेत्ररक्षक आहे, थोडे प्रयत्न पुरे पडलेत. 1 टप्प्याचा अंतर गाठत बॉल चिव मंतर सीमा पार येतोय चौकार. चला बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. आमच्या स्वयंसेवकांना मी विनंती करतोय, श्री 11 चांदई संघाच्या स्वयंसेवकांना विनंती करतोय, कृपया करून गेलेला बॉल आपण पुन्हा आणून द्या मैदानाच्या आतमध्ये. वेळ आपल्याकडे कमी आहे. जितक्या लवकर आपल्या मॅचेस संपतील तितका आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. मी विनंती करतोय मी स्वयंसेवकांना की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. अगदी एक मॅचचा अजून एक खेळ शिल्लक आहे आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये. अंतिम रात्रीमध्ये देखील स्वयंसेवकांची नितांत गरज आहे. त्यामुळे मी विनंती करतोय स्वयंसेवकांना. विजय पवार थोडा प्रेशर मध्ये विस्फोटक बॅटिंग चालू आहे. मिस्टर 360 स्टाईलनं चौफेर फटकेबाजी. निघालाय बॉल पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्रॅकिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी कव्हर ड्राईव्ह चौकार. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये तुम्ही पॉवर पॅक बॅटिंग विजय पवारची पॉवर पाहिले, परंतु संदीप सांगतोय की आमची पॉवर देखील अजूनही दाखवणं शिल्लक आहे.
याचंच प्रात्यक्षिक उदाहरण. परंतु विजय पवार मोठा खेळाडू आहे, व्यावसायिक हा खेळाडू, कमबॅक करणं त्याला माहिती आणि या बॉलवरती त्यानं कमबॅक केलंय. 2 सलगचे चौकार, त्या अगोदर षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर कमबॅक केलाय षटकामध्ये. 4 बॉलमध्ये 15 धावा खर्च केलेल्या आहेत त्या विजय पवारनं. 2 बॉल इंटरेस्टिंग आहेत खरं तर या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक, पॉवर पॅक बॅटिंग करतोय, वेगाचा फायदा घेतोय विजय पवारच्या विरोधात. संदीपचा आणखी एक वार, बॉल सीमा पार, दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. तुमचा स्ट्रॉंग पॉइंट कधी कधी तुम्हाला क्रिकेटमध्ये वीक पॉइंट देखील ठरवत असतो. वेगाचा फायदा घेतलेला आहे संदीपनं. संदीप मार्केनं या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये विजय पवारच्या वेगाचा फायदा घेतलाय. 21 आहेत, पायात होता बॉल, फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये सुधीर देखील चुकी करतोय. विस्फोटक बॅटिंगनं थोडा क्षेत्ररक्षक देखील डगमगलाय आणि त्याच कारणास्तव या ऍड होत आहेत 2. टोटल धावसंख्या पोहोचली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. नो लॉस. टीम श्री खांबाया मार्केवाडी आणि आता चित्रा 11 अष्टविनायक अमराई संघाला येणाऱ्या 2-3 षटकांमध्ये 26 धावा वाचवायच्या आहेत. 18 बॉल 26चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. टीम अष्टविनायक अमराई संघ मी विनंती करतोय, विजय पवार दादू यांना विनंती करतोय, आता कृपया करून आपण स्पीडअप करा. पहिल्या षटकात विजय पवारच्या विरोधामध्ये 23 धावा आलेल्या आहेत. वेगवान गोलंदाजी टाकण्याची ॲबिलिटी आणि त्या वेगाचा फायदा घेतला संदीप मार्केनं. फार चांगला खेळाडू आहे संदीप मार्के, याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. एका षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 23-49चा टार्गेट. 4 षटकांमध्ये टार्गेट छोटंही नव्हतं, टार्गेट मोठंही नव्हतं, परंतु या पहिल्या षटकात आलेल्या 23 धावा ते टार्गेट थोडंसं छोटं करण्याचं काम केलंय ते संदीपनं आपल्या श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी संघासाठी. अनेकसा प्रेक्षक वर्ग आहे अमराई संघाच्या बाजूने, त्याचप्रमाणे मार्केवाडी संघाच्या बाजूने देखील प्रेक्षक वर्ग. ही मॅच चुरशीची आहे, 2 प्रतिद्वंदी लढतायत मैदानाच्या आतमध्ये आणि प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. पहिल्या षटकात 23 गेल्यानंतर या षटकामध्ये आता कमबॅकिंग स्पेलची आवश्यकता आहे ती टीम चित्रा 11 अष्टविनायक अमराई संघाला. आधी आलाय बॉलिंग मार्कवरती, आधीकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. टीमचा प्रामुख्याचा गोलंदाजावरती हल्ले चढवल्यानंतर उर्वरित गोलंदाजांना कमबॅक करावंच लागेल. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका खेळाडूनं चुकी जरूर केली आहे, परंतु त्या चुकीला थोडं कमबॅकिंग स्पेलमध्ये उतरावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल टॉस करणारा बॉल, खांद्याचा वापर केलेला आहे, बाउन्सर बॉल. निर्धाव चेंडू आलाय जीवन बॅटिंग मार्कवरती. एका फलंदाजानं अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. टोटल त्यानं 22 धावा जमवल्यात वैयक्तिक. आणि आता दुसरा फलंदाज जसा ऑन स्ट्राईक येतोय तो पहिलाच बॉल निर्धाव खेळतोय. पहिला बॉल निर्धाव फेकला आधीनं. सेकंड बॉल मोठा फटक्याचा प्रयत्न आहे, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये आलेला आहे, सुधीर पवार पकडली असेल. जीवनचा संपतोय 0 वरती खेळ. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग करू नका. चित्रा 11 अष्टविनायक अमराई संघाला मी वारंवार विनंती करतोय, छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस निश्चित देऊ शकते. आणि आत्मविश्वास यशापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची खात्री निश्चित देऊ शकते. आणि त्याच कारणास्तव आता या यशापर्यंत पोहोचण्यासाठी आता स्वतःवरती विश्वास दोनही संघांना ठेवावाच लागेल. कारण पहिल्या षटकात 23 धावा खर्च झाल्यानंतर आधीनं सांगितलंय की कमबॅकिंग स्पेल टाकण्याची ॲबिलिटी माझ्याकडे आहे, ती क्षमता आहे आणि ते करावंच लागेल. ज्यावेळी प्रामुख्याच्या गोलंदाजावरती वार होतो ना, त्यावेळी पुढील गोलंदाजांना कमबॅक करावाच लागतो. तेच कार्य करतोय. आधी आणखी एक डॉट बॉल आलेला आहे, हे प्रेशर, विकेट ब्रेक. विकेट आल्यानंतर मोमेंटम ब्रेक झालाय. आता पुन्हा एकदा धावांसाठी संघर्ष करताना दिसेल या मॅच मध्ये श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी संघ. कारण पहिल्या षटकात 23 जरूर आल्यात, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्याच धावांना पुढे नेण्याचं काम करत असताना थोडा डगमगलाय पुन्हा एकदा श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी संघ. चित्रा 11 अष्टविनायक अमराई संघ. आधीच आहे कमबॅकिंग स्पेल, कुटप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला जाऊन अप्परकटचा फटका, बॉलला अडवलाय डीप मध्ये. तोपर्यंत दुहेरी मिळालेली आहे. दुहेरीनं धावसंख्या ती
25 अर्धलक्ष पार पडले. 24 धावसंख्येची अजूनही गरज आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय KTC लाईव्ह इव्हेंट.in च्या माध्यमातून 14 बॉल शिल्लक आहेत. 24 धावसंख्येची गरज. टेक्निकल रूम मधून लीड करतोय आज KTC लाईव्ह इव्हेंटला या स्पर्धेसाठी निशांत बागडे. जबरदस्त मेहनत. आमच्या कॅमेरामॅनचं देखील आपण कौतुक करूयात. सेन्सिबली पुश केलाय, सन्मान दिलाय बॉलवरती. विशाल आलाय नवीन फलंदाज. त्यानंतर निर्धाव चेंडू नंतर तो एक डबल मिळवतोय. त्यानंतर पुन्हा स्ट्राईक रोटेट करतोय. प्रेशर रिलीज करण्याचं काम करावं लागेल. जशा धावा येत राहतील ना तसा या मॅच मध्ये डीप मध्ये जाईल हा सामना. तसा या मॅच मध्ये थोडा पुढे सरकेल श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी संघ देखील. प्रयत्न करावेच लागतात. प्रयत्नांशिवाय पर्यायच नाही. स्वतःवरती विश्वास ठेवणं मैदानाच्या आतमध्ये अतिशय महत्वाचं आहे. 13-23 बॉल रिलीज करण्यासाठी थांबलाय गोलंदाज आधी. चुकीचा बॉल डिलिव्हर्ड होणार नाही इथून याची दक्षता घेतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चुकी या स्पर्धेमधून तुम्हाला थोडी दूर नेऊन ठेवेल अशा पद्धतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल शिल्लक, 23 धाव संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल रायझिंग बाउन्स घेतोय. पंच स्टेबल आहेत. निश्चित कोणताच इशारा येत नाहीये. रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. अंपायर रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू की वन बाउन्स साठी, परंतु आपण चेक करूयात. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे. आपण टेक्निकल रूम मध्ये पुन्हा जाऊयात थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. वैभवजी थेर सर यांना मी इन्व्हाइट करतोय. महत्वाचा डिसिजन आहे. 13 बॉल 23, एक धाव क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाची आहे. इट्स अ व्हाईट बॉल. जास्तीत जास्त उंचीवरून हा बॉल जात होता. खांद्यावरून हा बॉल व्हाईट बॉल आलाय. वन बाउन्सची ताकद देखील दिलेली आहे. खरं तर ताकीद दिलेली आहे गोलंदाजाला. यानंतर अशा पद्धतीचा बॉल आधी फेकू शकत नाहीये. पंच राजेंद्र भोईर सर त्याच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. कारण महत्वाचा डिसिजन होता. आता 13 बॉल 22 ची आवश्यकता आहे. काही घडू शकतं या मॅच मध्ये. आधी बॉलिंग मार्कवर इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच. फटका फसलेला आहे. बॅटची लिडिंग एज लागत असताना ऑन साईडला पुन्हा एकदा रन मिळते. ती एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. टोटल धावसंख्या पोहोचली ती 7 स्कोरर माहिती सांगतोय. 28-28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 49चे टार्गेट येणारे. 12 बॉल 21 धावसंख्येची गरज. 12 बॉल शिल्लक आहेत, 21 ची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत या ऐकूयात सुंदर संगीत आमच्या डीजे मास्टर साहिल यांच्याकडून. महादेव आवाज सुटला. मोगलांच्या कपालावरती घाम फुटला. माऊल्यांच्या झलकल्या नंग्या तलवारी. मोघल पलती माघारी. शिवबा अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असता तर त्या मोगलांनी देखील कपालावरती भगवा चर्चा लावला असता. अशा शिवरायांचं सुंदर सुमधुर संगीत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवरायांच्या जयघोषात आता 2 षटकांचा खेळ शिल्लक. 21 धाव संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये. या 2 षटकांमध्ये सर्वात महत्वाच्या षटकाची जबाबदारी दिली होती बॉलिंग मार्क वरती वैभव या गोलंदाजावरती. या मॅचचं वैभव शिल्लक ठेवावं लागेल ना तर या वैभवला एक चांगली वैभवास्पद कामगिरी करावी लागेल. कारण अंतिम षटकामध्ये हा सामना पोहोचवण्यासाठी 12 बॉल 21. बॅटिंग मार्कवरती ऑन स्ट्राईक येतो संदीप. नॉन स्ट्राईक एंडवरती विशाल. पहिलाच बॉल मोठा फटका. आघात करण्याचा प्रयत्न आहे. लाईन करावे पंच सांगतायत हरेश कराले सर. इट्स अ व्हाईट बॉल. परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज केलेला डिसिजन. पंचांनी तर व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. पुन्हा रिव्ह्यू कॅन्सल होतोय. अंतिम क्षणी दादू सांगत असताना इथून रिव्ह्यूची मागणी होत नाहीये. परंतु व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. हरेश कराले सर त्यानंतर राजेंद्र भोईर सर. एक चांगली अंपायरची भूमिका या स्पर्धेमध्ये आपण गेली 3 रात्र पाहतोय. 12 बॉल आता समीकरणामध्ये बदल आहे. 20 धावसंख्येची गरज. रनअप मध्ये पुन्हा अडथळा. एक धाव महत्वाची आहे. एक बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकणं आता महत्वाचं आहे. कारण 20 धावा या जास्त नाहीयेत. 2 मोठे फटके सामना सोपा होऊ शकतो तो टीम श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी संघासाठी देखील. वैभवचा बॉल रडार मध्ये दिलाय फेकून. उडवलाय बॉल. हवेशी वार्तालाप करत असताना लेट्स बॉल आउट ऑफ द पार्क. सो एलिगंट. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. A1 क्वालिटीचा
दर्जेदार षटकार. म्हणतात जिथं मस्तक टेकवावत अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चाललेत. पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, ज्या मातेनं 2-2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिलं. एका राजानं शिकवलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगायचं कसं, तर एका राजानं शिकवलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मरायचं कसं. आणि या जिजाऊंनी घडवलेल्या 2 महामानवांनी खरं तर इतिहास घडवला. आणि त्याच शिवरायांचं गीत पुन्हा एकदा डीजे मास्टर घडवतायत. मी पुन्हा एकदा त्यांचं मनापूर्वक आभार व्यक्त करतोय. पुढे टाकलेला बॉल यावेळी एलिमिनेशन जुळलेलं नाहीये. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. नो कनेक्शन बॅट अँड बॉल. निर्धाव चेंडू. एक षटकार तर आलाय. समीकरणामध्ये पुन्हा बदल होतोय. आता 10 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. इंटरेस्टिंग मोड मध्ये हा सामना. कोणताही संघ सामना जिंकू शकतो. नेल बॅटिंग फाईट मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 14 धावसंख्येची गरज. 14ची गरज. सातत्यानं संदीप मार्के मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. मगाशीच पोस्ट प्रेझेंट मॅच मध्ये आकाश गायकरचा इंटरव्ह्यू अजूनही आठवतोय. त्यानं उद्गारलं की केवळ षटकार चौकारांचा क्रिकेट नाहीये, तर केवळ सिंगल डबलला देखील तितकंच महत्व आहे. क्रिकेटमध्ये सिंगल डबलला लाईफलाईन का म्हटलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण. प्रत्येक बॉल सीमापार धाडण्याचं धाडस ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये संदीप मार्के. आणि तिथेच कुठेतरी चुकी करतोय. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळणं अतिशय महत्वाचं आहे. परंतु अगोदर शॉट सिलेक्शन मनामध्ये त्याचा फायदा घेता येत नाहीये संदीपला. परंतु यावेळी चांगला फटका होता. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे अजय. चांगली फिल्डिंग, परंतु पोहोचले पॉपिंग क्रीज मध्ये संदीप मार्के. वेल रनिंग. आता एक धाव इथे जोडावी लागेल अंतिम षटकापर्यंत पोहोचण्यासाठी, कारण जितक्या धावा तुम्ही अंतिम षटकामध्ये ठेवाल ना त्या तुम्हाला फार महत्वाच्या आहेत. पण या षटकामध्ये जितक्या धावा जमवता येतील तितक्या धावा जमवणं अतिशय महत्वाचं आहे श्री खांबाय प्रसन्न मार्केवाडी संघासाठी. वैभव थोडासा कमबॅक करतोय. 2 निर्धाव बॉल नंतर एक सिंगल आलेली आहे. हा प्रकार बॉल कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर डाईव्ह एफर्ट दिलेले आहेत, परंतु बॉल शॉर्ट थर्ड मॅन मध्ये गेलेला आहे. पुन्हा एकदा रन मिळते ती एकेरीनं. धावसंख्या 37. आता अंतिम 7 बॉल 12 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही संपलेला नाहीये. क्रिकेटमध्ये पलटवार हा कधी घडेल कधी सांगता येत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही आम्ही जवळून पाहिलेला आहे. जिंकलेला सामना तुम्ही हरताना पाहिलाय आणि हरलेला सामना तुम्ही जिंकताना पाहिलाय. क्रिकेटमध्ये हा क्रिकेटचा खेळ. 7 बॉल 12. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 3 निर्धाव बॉल खेळला खरं तर संदीप मार्के. पुन्हा पंचांचा निर्णय डॉट बॉलचा आहे, परंतु रेफर केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमना. रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू. चला वैभव सर. महत्वाचा डिसिजन आहे. महत्वाचा सामना. क्रुशियल मोमेंट वरती हा सामना, कारण 7 बॉल 12 धावसंख्येची गरज होती. डॉट बॉल तर आलाय, परंतु हा डॉट बॉल नाही, हा बॉल वाईड आहे अशी मागणी केलेली आहे ती टीम श्री खांबाय प्रसन्न मार्केवाडी संघानं. क्रुशियल हा डिसिजन केटीसीला इव्हेंट .in च्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी सर्व काही स्पष्ट होईल. टेक्निकल रूम मधून निशांत बागडे लीड करतोय. आमच्या 3ही कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूयात. आजच्या रात्रीमध्ये आमच्या अंपायरिंग पॅनलचं देखील आपण कौतुक करूयात. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधील सर्व समालोचकांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलेला. आता अंतिम 6 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज. कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास ठेवला जाईल, कारण पहिल्या षटकात 23 आल्यानंतर दुसऱ्या षटकात थोडंसं कमबॅक केलं आधीनं, परंतु त्यानंतर 12 बॉल 21 ची आवश्यकता असताना फक्त 9 धावा दिलेल्या आहेत वैभवनं. आणि पुन्हा या मॅच मध्ये पुनरागमित झालेला आहे तो चित्रा 11 अष्टविनायक अमराई संघ, जिथे पुरस्कृत केलेले कल्पेश जाधव, अमितजी तुपे आणि मनोजजी धुरे या 3 संघ मालकांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. आता त्या संघाला 6 बॉल 12 धावा डिफेंड करायचा. स्क्रीनवरती जबरदस्त ग्राफिक तुम्ही पाहताय KTC.in च्या माध्यमातून. 6 बॉल 12 धावसंख्येची गरज. भावी आमदार व सरपंच चषक 2026 चा थरार तुम्ही पाहतोय. ही स्पर्धा अगदी आम्ही लहानपणापासून अनुभवतोय, परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मला मिळाली. एक मोठी भाग्याची गोष्ट आहे. आमचे संदीपजी वरडे सर
यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. खरं तर हाच आवाज खरं तर परली विभागामध्ये नेण्याचं काम, सुधागड पाली विभागामध्ये नेण्याचं काम आणि त्यानंतर खालापूर विभागामध्ये जर माझा आवाज पोहोचला असेल तर ते आमचे संदीपजी बोराडे सर यांचं मी या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री बॉक्समधून मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तत्पूर्वी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 12, मॅच संपलेला नाहीये. क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल काही बिघडेल सांगू शकत नाही. तर त्याच पद्धतीचा सामना आहे. रोमांचक लढत करायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय, गावाला सिद्ध असावी, धडपडण्याची जिद्द करावंच लागतं स्वतःच्या गावासाठी आपल्याला सिद्ध. आणि या गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी हे दोन संघ उतरलेत. अंतिम षटक शाकिबच्या हातामध्ये. या मॅचचं भवितव्य. पहिलाच बॉल शाकिबचा, माफ करा निलेश बॉलिंग मार्कवरती, टक्कू बॉलिंग मार्कवरती आणि पहिलाच बॉल त्यानं निर्धाव फेकल्या. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. संदीप स्वतःकडे या मॅचचं भवितव्य ठेवतोय. नामदेव मार्के आता रेडी होत आहेत. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे नामदेव मार्के यांनी. पाच बॉल 12 रोमहर्षक सामना तुम्ही पाहताय. 3 संघ मालकांनी हा सामना खरं तर अमराई संघाला पुरस्कृत केलंय. कल्पेशजी शिंदे आणि मनोजजी जोरे आणि अमितजी तुपे पुरस्कर्तेत. मॅच रोमहर्षक बनलेली आहे. 5 बॉल मध्ये 12. तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष या मॅच मध्ये क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचायचं. ही मॅच नाहीये तर थेट क्वालिफायर मॅच, डिसायडर मॅच पर्यंत पोहोचण्यासाठी चालू असलेला क्रिकेटचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये. 2 गावं एकमेकाला सिद्ध करतायत. अंतिम 5 बॉल 12 धाव संख्येची गरज. निघालाय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. स्वतःवरती विश्वास ठेवलाय संदीप मार्केनं, परंतु निर्धाव चेंडू आलेला आहे. 4 बॉल 12 धाव संख्येची आता गरज आहे. स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. आणि आता स्वतःवरती ठेवलेले धाडस मैदानाच्या आतमध्ये सत्यात उतरवेल का संदीप मार्के. परंतु अंतिम षटकात आलेला निलेश मैदानाच्या आतमध्ये 12 धावा डिपेंड करेल का. 4 बॉल 12. चुकी केलेली आहे. अतिरिक्त उंचीवरती फेकलेला बॉल. नो बॉलचा कॉल दिलाय पंचांनी. एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न वाईड राहिलाय. थ्रो चुकी केली आहे ऐन मोक्याच्या वेळी. ही धोक्याची घंटा. नो प्लस. टोटल 2, टोटल 3 एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत. समीकरण 4 बॉल 12च होतं. आता समीकरण आलेलं आहे 4 बॉल 9 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. 4 बॉल 9 सामना होता. कुठे जबरदस्त बनलाय, माहोल बनलाय या मॅच मध्ये. तराजमध्ये बसलाय हा सामना. कोणताही संघ इथून जिंकू शकतो. रोमहर्षक सामना, नेल बॅटिंग फाईट मैदानाच्या आतमध्ये. या तिसऱ्या रात्रीमध्ये भावी आमदार सरपंच चषकाचा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. 2 गावांचं युद्ध जरूर आहे. क्रिकेटचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 9 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आधी निलेश निघालाय. वेगवान बॉल, फ्रीडचा चेंडू होता, संपर्क होऊ शकलेला नाहीये, परंतु अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर पंच राजेंद्र भोईर सर सांगतायत. वाईड पंचांना दिलेला आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने त्याला रेफर केलेला. बरेचसे रिव्ह्यू घेण्यात आलेले. रिव्ह्यू दोघांकडे आहेत की नाही ते आधी चेक करा. येस, रिव्ह्यू रिटर्न केला होता, त्या कारणास्तव पुन्हा आपण संधी मिळत आहे फिल्डिंग टीमला. बघा 4 मध्ये 9 ची गरज होती. पंचांना वाईड बॉल तर दिलेला. 10 बॉल 14 ची मॅच 4 बॉल 9 पर्यंत आलेली आहे. चार बॉल 9 ची गरज आहे. या ठिकाणी पंचांना वाईड बॉल दिलेला. जर डॉट आला तर 3 मध्ये 9 राहतील, जर वाईड आला तर 4 बॉल मध्ये 8 राहतील. बघत नामदेव मार्के अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला. शिवम बरंच काय घडलं या मॅच मध्ये. 10 बॉल मध्ये 14 ची गरज होती. त्यानंतर सलग 2 डॉट बॉल आले. त्यापासूनच, त्या क्षणापासूनच मॅच घेऊन खेळणं कदाचित तयार होतं. फक्त वाईट बॉल पंचांचा इशारा. रिव्ह्यू हॅज बीन अनसक्सेसफुल. 4 बॉल मध्ये आता 8 धाव संख्येची गरज आहे. प्रियस सर, जबरदस्त सामना आहे. काय म्हणाले या मॅच बद्दल? प्रेक्षकांचं उत्कंठावर्धक वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. याच मॅच साठी तर प्रेक्षकांनी गर्दी केलेली. याच फ्रीट कंटिन्यू राहील 4 बॉल मध्ये आता विजयासाठी. 8चं इक्वेशन. गोलंदाजी मार्कवरती निलेश तयार.
लॉफ करतात, पॅरल खेळलेत, लॉंगॉनला प्रोटेक्शन, ओ गुड फिल्डिंग, पहिली कंप्लीट, कॉल सेकंडचा, स्ट्रायकिंग एंडला वेगानं थ्रो, नॉन स्ट्रायकिंग एंडला करतायत नामदेव मार्के, विकेट सॅक्रिफाईस, 1 रन मिळेल. आता 3 बॉलचा खेळ बाकी राहतो, 3 मध्ये 7 धाव संख्येची गरज आहे. प्रत्येक क्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि प्रत्येक चेंडूवरती सामना इथून चित्र स्पष्ट करत असताना 4 बॉलमध्ये 8 ची गरज असताना विकेट नुकताच आलेली. आता 3 बॉलचा खेळ बाकी राहतो, 3 मध्ये 7. डॉट आल्याच्या नंतर प्रेशर वाढतोय मार्केवाडी टीमवरती, रन आल्याच्या नंतर प्रेशर वाढतोय अष्टविनायक अमराई या संघावरती. कभी खुशी कभी गम, आप में दम तो हम भी नहीं है किसी से कम. आता राहिलेले चेंडू 3, विजयासाठी करायच्या धावा 7. आता नाही तर कधीच नाही, पूर्ण वर्षभर या सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. तुम्ही आनंद घेतात कर्जत मधील विश्वचषकाचा. 3 बॉल 7 धावा, गोलंदाज निलेश, स्ट्रायकिंग एंडला, फलंदाजी मार्कवरती फलंदाज संदीप. लॉफ करायचा होता, जेलची शक्यता, हो दादू मैदानाच्या आतमध्ये लगावली आहे डाईव्ह. बघूयात पंचांचा इशाराची आपण वाट अजूनही पाहूयात. पंचांना सांगितलं की पंचांचा इशाराची वाट आपण अजूनही पाहूयात. पंचांचा डिसिजन अजून तरी आलेला नाहीये. कॉट बिहाइंड साठी अपील, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटची अपील, परंतु मॅच रंगली आहे. मॅच रंगली आहे, ज्यासाठी प्रेक्षकांना गर्दी केली होती ते तशी मॅच प्रेक्षकांना इथून पाहायला मिळालेली आहे. विकेट तर निश्चितच येणार आहे, एकतर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती एकतर कॉट बिहाइंड. चेक केलं जाईल नक्की चेंडू लागलाय कुठे, त्यासाठी जर कुठल्याही एक्स्ट्रा खेळाडूला टेक्निकल रूम मध्ये येण्याची अनुमती नाहीये याच्यावर आपण नोंद घ्या. आणि जे कोणी टेक्निकल रूम मध्ये, आपल्याला विनंती की आपण स्वतः डिसिजन देऊ नका. 3 बॉल मध्ये 7 ची गरज होती. चेंडू नक्की लागलाय कुठे, रिस्टला जर लागला असेल तर कॉट बिहाइंड. 12वा खेळाडू, बसून घ्या. 3 बॉल 7 ची गरज असताना महत्वपूर्ण चेंडू टाकण्यात आलेला. श्री खांबया मार्केवाडी बनाम अष्टविनायक अमराई, शोल्डरला चेंडू लागलेला आहे, म्हणजेच रनआउटच्या स्वरूपामध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होईल बाद, लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळेल 1 रन. म्हणजे आता सामना आलेला 2 बॉल आणि 6 या धावसंख्येवरती 1 षटकार जर ठोकला तर स्ट्रायकिंग एंडला असणारा संदीप मार्केचं बॅनर प्रत्येक चौकामध्ये लागेल, प्रत्येक नाक्यावरती लागेल. 2 बॉल 6 रन, गोलंदाजी मार्कवरती निलेश, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संदीप मार्के. मार्केवाडी बनाम अमराई या 2 टीम मध्ये मॅच. उडवण्याचा प्रयत्न संदीपने ठेवले स्वतःकडे स्ट्राईक. आता एका चेंडूचा खेळ बाकी आहे, 1 चेंडू मध्ये 6 धाव संख्येची गरज आहे. पाण्याची व्यवस्था करा, चेंडू कदाचित शरीराचा वेध घेतलेला. पाणी नामदेव मार्के, पाणी घेऊन जा. हे मुख्य व्यासपीठावरती अजूनही आपण पाहतायत जवळपास 2:15 झालेले आहेत, परंतु क्रीडांगण पूर्णपणे कचाकच भरलेलं आहे. मुख्य व्यासपीठ भरलेलं आहे. क्रीडांगण आपण दाखवूया ज्याप्रमाणे 2:15 वाजता प्रेक्षक अजूनही आहेत. कॅमेरामॅनला विनंती असेल की थोडंसं प्रेक्षकांना आपण केंद्रित करा. 2:15 वाजलेले, जिथे आपण दिवसा डावल्या कुठल्या स्पर्धेमध्ये गर्दी पाहायला मिळत नाही, परंतु चला फिल्डिंग लावून घ्या. 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. या गुलाबी थंडीवरती अंगावरती शहारा आणणारं क्रिकेट, याच शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये हृदयाची धडधड वाढवणारं क्रिकेट. एकीकडे संघ लढतोय मार्केवाडी तर दुसरीकडे संघ लढतोय अमराई. एकीकडे दादूच्या 11 खेळाडूंची संख्या आणि दुसरीकडे नामदेव मार्केची, मार्केवाडीची सेना. आता 1 बॉल बाकी राहिलेला आहे, 6 धावसंख्येची गरज है. जब तक ना सफल हो चैन की नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 6 रन. बॉलर निलेश, स्ट्रायकिंग एंडला संदीप तयार. 1 बॉल 6 रन.
स्लाइडली ओ पिच मिस केलेला आहे आणि सामना इथून खिशामध्ये टाकलेला आहे. गोलंदाज निलेश चव्हाण चमकला या अंतिम षटकामध्ये. शेवटचं 6 बॉलचा खेळ बाकी होता. 6 मध्ये 12ची गरज असताना सामना इथून जिंकून दिलेला आहे. गोलंदाज निलेश चव्हाण. अभिनंदन टीम. थँक्यू 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 डीजे. अमराई 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 जो काय जल्लोष आहे रेलिंगच्या बाहेर. शिस्तबद्ध संघ आपला शिस्तबद्ध स्पर्धेमध्ये आपला संघ खेळतो याची नोंद घ्या. चला चला मैदान खाली करा ताबडतोब आणि लगेचच चला. अभिनंदन टीम. अभिनंदन टीम अष्टविनायक कामराई. हार्ड लक टीम श्री खांबाया मार्केवाडी.